नमस्कार. माझं नाव मिलिंद पद्माकरराव देशपांडे. आज मी तुमच्यापुढे जी संकल्पना घेऊन आलेलो आहे ती आहे मशीन लर्निंग. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील एक महत्त्वाची घटक किंवा भाग आपण याला म्हणू शकतो. आता मशीन लर्निंगमध्ये काम कशा पद्धतीने चालतं, आपण एक जनरल जर उदाहरण घेतलं की एक माणूस किंवा मनुष्य आहे, तो कसे शिकतो, तर त्याला मिळालेले ज्ञान, त्याला मिळालेले अनुभव या माध्यमातून तो शिकत असतो आणि त्याचे काम करत असतो. आता जर हा प्रश्न आपण संगणकाला विचारला की तू देखील स्वतः काम करू शकतोस का, तर त्याचे उत्तर आहे हो. मला जर तुम्ही काही पूर्वीचा डाटा किंवा इन्फॉर्मेशन दिली तर मी निश्चितच ती शिकून त्याच्यावर काम करू शकतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मशीन लर्निंग स्वतः कॉम्प्युटर हे शिकते आणि त्या माध्यमातून त्याचे रिझल्ट्स किंवा आउटपुट किंवा परिणाम हे तुम्हाला दाखवते. आता याचे जर आपण 3 प्रकार आहेत, मशीन लर्निंगचे जर आपण प्रकार पाहिले तर 3 प्रकार आहेत. पहिला आहे सुपरवाइज लर्निंग, दुसरा आहे अनसुपरवाइज लर्निंग आणि तिसरं आहे रेन्फोर्समेंट लर्निंग. आता सुपरवाइज लर्निंगमध्ये कॉम्प्युटर किंवा संगणक हा कसा शिकतो, तर त्याला डेटा आणि त्याचे परिणाम म्हणजे उत्तर हे दिलं जातं आणि मग कॉम्प्युटर काय करतं, त्याला दिलेला डेटा आणि त्याला दिलेले परिणाम याचा आधार घेऊन भविष्यामध्ये काय त्याचं उत्तर येणार आहे हा तुम्हाला ते सुपरवाइज लर्निंगमध्ये दाखवतो. आता अनसुपरवाइज लर्निंगमध्ये कशा पद्धतीचं काम चालतं, तर त्याला डेटा दिला जातो पण त्याला रिझल्ट किंवा परिणाम दिला जात नाही. मग संगणक काय करतो, त्याचे पॅटर्न्स तयार करतो आणि त्या पॅटर्न्सच्या माध्यमातून तुम्हाला तो रिझल्ट्स दाखवतो. तिसरं जे रेन्फोर्समेंट लर्निंग आहे, याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर रोबोट घेतला की रोबोटला मला चालवायला शिकवायचं आहे, तर कशा पद्धतीने तो चालेल किंवा कशा पद्धतीने तो काम करेल हे रेन्फोर्समेंट लर्निंगच्या माध्यमातून दिलं जातं. मग याच्यामध्ये जे संकल्पना दिली जाते संगणकाला ती असते सकारात्मक किंवा नकारात्मक. की उदाहरणार्थ रोबोटला मला रस्त्याला चालवायचं आहे, तर त्याला कोणत्या रस्त्याने जायचं आहे, तो जर सरळ रस्त्याने गेला तर सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळेल, जर चुकला तर नकारात्मक परिणाम मिळेल. तर हे 3 मशीन लर्निंगचे अतिशय महत्त्वाचे प्रकार आहेत. आता याच्यामध्ये जेव्हा काम होतं तर वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिथम्स तुम्हाला दिलेले आहेत. ते अल्गोरिथम्स वापरून याचे काम खूप छान प्रकारे संगणक करू शकतो. आज आपण जर पाहिलं तर विविध क्षेत्रामध्ये संगणक अतिशय प्रभावीपणे काम करत आहे. आता येणारा काळ देखील ह्याच पद्धतीने तुम्हाला संगणक अतिशय स्मार्ट वर्क करून काम तुम्हाला करून देणार आहे. आता याचे जर तुम्ही मशीन लर्निंगचे उपयोग पाहिले तर आज मेडिकल आरोग्यामध्ये रोग निदान करण्याकरता याचा चांगला असा उपयोग होऊ शकतो. ऑटोमोटिव्ह व्हेकल्स जे रन होतात त्याचा देखील एक चांगला प्रकारचा उपयोग संगणकाच्या माध्यमातून तुम्ही करू शकतात. आणि तिसरं जे आहे ते आहे मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज. आज वेगवेगळ्या कंपनीज जेव्हा मार्केटिंग स्ट्रॅटर्जी डिसाईड करतात तर हा डेटा संगणकाला देऊन ते प्रभावीपणे माझी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी कशी दाखवता येईल याचं अतिशय चांगलं काम संगणकाच्या माध्यमातून होते. तर हे झाले मशीन लर्निंग किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार. आता एक उदाहरण सोपं आपण घेऊयात की उदाहरणार्थ एका छोट्या मुलाला किंवा मनुष्याला एक सफरचंद आणि एक संत्रा आपण दिलं, तर त्याला ओळखायचं आहे की सफरचंद कोणतं आहे आणि संत्रा कोणतं आहे. तर मनुष्य काय करेल, मनुष्य त्याला मिळालेल्या ज्ञानातून, त्याला मिळालेल्या अनुभवातून सहजपणे सांगू शकेल की हे संत्रा आहे किंवा हा सफरचंद आहे. मग मशीन लर्निंग हे कसं करणार, तर सगळ्यात पहिले तो काय करेल, त्याचा डेटा गोळा करेल. डेटा म्हणजे सफरचंदाचा आकार, संत्र्याचा आकार, त्याचा रंग हा कशा प्रकारे आहे, त्याच्यावरनं तो एक मॉडेल तयार करेल. आता जसं सुपरवाइज लर्निंग आहे, अनसुपरवाइज लर्निंग आहे, एन्फोर्समेंट लर्निंग आहे, याच्यावरनं एक मॉडेल तुम्ही तयार करू शकताल. आणि मॉडेल तयार केल्यानंतर त्याची एक टेस्टिंग तुम्ही करणार की एक्झॅक्टली हे संत्रा आहे किंवा सफरचंद आहे. आणि मग याच्या आधारित तुम्हाला संगणक उत्तर देणार की हे सफरचंद आहे किंवा संत्रा आहे, जेणेकरून त्याला निर्णय घेण्याकरता काय होईल, सोपं होईल. तर किती सहज आणि सोपी ही संकल्पना आहे
जेणेकरून संगणक म्हणजे मशीन इज लर्निंग, राईट. सो आय थिंक होप दिस व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या सांगा. या माध्यमातून मी वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओज आणि माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. नक्कीच याचा फायदा मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये समजण्याकरता तुम्हाला उपयोग होईल. धन्यवाद.